शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळलात तर युद्धाच्या काळात तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागत नाही. होय विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कोणकोणत्या जाहिराती येण्याची शक्यता आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी पुढच्या 1 मिनिटात बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कोणकोणत्या विभागात जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर परिषद भरती गट क आणि गट ड ची पदे जे नगर परिषद भरतीमध्ये असतात, विभागात असतात, तर याची जाहिरात तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या काही जाहिरात, महानगरपालिकेच्या काही जाहिराती आलेल्या आहेत, काही आगामी येणार आहेत. त्यामध्ये अमरावती, नाशिक आणि सांगली मनपाच्या जाहिराती एवढ्या 2 महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती मध्ये सुद्धा याची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि पोलीस भरतीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फक्त आता जाहिरात येण्याची बाकी आहे. त्यामुळे आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये याची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर वनरक्षक आणि वनसेवक ही साधारणतः 7,000 पद रिक्त आहेत, त्यामुळे याची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4 कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा भरतीची शक्यता आहे ऍड येण्याची. त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागात सुद्धा याची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलाठी भरती 2025 जवळपास 1700 पद रिक्त आहेत आणि याची सुद्धा सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबर एंडिंग पर्यंत जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. अंगणवाडी सुपरवायझर असेल तर अशा साधारणतः वेगवेगळ्या विभागामध्ये एवढ्या 2 महिन्यात जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे, तर याचा तुम्ही अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. याच अनुषंगाने इन्फिनिटी अकॅडमीच्या तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर सरळ सेवा भरती असेल, त्याच्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आत्ताच इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन बॅच परचेस करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.